आज दिवसभरातल्या 3 महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत आणि त्याच्यातली पहिली बातमी ही अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातली आहे। अमित शहा आज संसदेमध्ये भाषण करत होते इलेक्टोरल रिफॉर्म्स आणि वोट चोरीवरती आणि त्या दरम्यानच त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव घेत त्यांच्यावरती टीका केली। पण त्याआधी ते वोट चोरी संदर्भात काय म्हणालेले आहेत ते आपण थोडक्यात बघूयात। ते असं म्हणाले की पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर इंदिरा गांधी आणि त्यानंतर सोनिया गांधींचा निवडणुकीतला विजय ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी वोट चोरी आहे असं ते सभागृहामध्ये म्हणाले। आणि त्याच्यानंतर ते असं म्हणाले की सध्या न्यायाधीशांच्या निर्णयावरही आक्षेप घेतला जातोय। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या न्यायाधीशांविरोधात इम्पीचमेंट म्हणजे महाभियोग प्रस्ताव जो आहे तो दाखल करण्यात येतोय। आपल्या वोट बँकांसाठी हे अशा पद्धतीनं महाभियोग आणतायत। उद्धव ठाकरे यांनी सुद्धा याच्यावर सही केलेली आहे असं अमित शहा आज संसदेत म्हणालेले आहेत। आता हा निर्णय काय होता याचं थोडक्यात बघायचं झालं तर 2025 मध्ये एक निर्णय जो आहे तो मद्रास हायकोर्टचे जे जज आहेत जस्टिस जी.आर. स्वामीनाथन यांनी दिलेला होता की जे एक ॲन्युअल फेस्टिवल असतं तिकडे दिव्यांचं, त्या फेस्टिवलसाठी मदुराईच्या जवळ एक एन्शियंट स्टोन पिलर आहे त्याच्यावरती तुम्ही एक दीप जो आहे दिवा जो आहे तो लावू शकता असा एक तो निर्णय होता। आणि त्याच्या विरोधात खरं तर या सगळ्यांनी विरोधकांनी त्याच्या विरोधात या निर्णयाच्या विरोधात त्यांनी महाभियोग आणण्याचं ठरवलेलं होतं आणि याच्यावरती उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सही केलेली आहे असं म्हणत अमित शहांनी त्यांच्यावरती टीका केली। दुसरी बातमी बघायची झाली तर ती आहे बिबट्यांसंदर्भातली। एकनाथ शिंदे यांचे जे आमदार आहेत शरद सोनवणे यांनी बिबटे हे जे आहेत यांच्या विरोधामध्ये काहीतरी कारवाई झाली पाहिजे म्हणून ते आज स्वतः एका बिबट्याचं कॉस्ट्यूम घालून आलेले होते अधिवेशनामध्ये। हिवाळी अधिवेशन सुरू होतं आणि तिथे ते हे कॉस्ट्यूम घालून आले आणि जे आपले वनमंत्री आहेत गणेश नाईक त्यांनी असं सांगितलेलं आहे की आता 1 कोटींच्या शेळ्या ज्या आहेत त्या या जंगलांमध्ये सोडल्या जाणार आहेत म्हणजे त्या बिबट्यांचं खाद्य म्हणून त्यांचा वापर होईल आणि एका प्रकारे बिबट्यांची जी दहशत आहे ती कमी होईल असं वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे ही आजची दुसरी महत्त्वाची बातमी होती कारण दिवसभर आपण जर बघितलं तर शरद सोनवणे हे त्या बिबट्याच्या कॉस्ट्यूममध्येच सगळीकडे फिरत होते आणि ते माध्यमांशी तसंच बोललेले आहेत कारण जुन्नर जिकडनं ते येतात जिकडचे ते आमदार आहेत तिथे बिबट्यांमुळे साधारण 50 ते 55 लोकांचा जखमी लोक झालेले आहेत। बिबट्याने त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे असं त्यांनी माध्यमांना सांगितलं। तिसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे कोल्ड वेव्ह संदर्भातली। आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 11 आणि 12 तारखेला कोल्ड वेव्ह येणार आहे असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। पुण्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सगळ्यात कमी आतापर्यंतचं तापमान आपल्याला रात्री बघायला मिळालं म्हणजे 9 अंश सेल्सिअस वरती तापमान जे आहे ते गेलेलं होतं। प्रचंड थंडी सगळ्यांना जाणवत होती, बोचरी थंडी जाणवत होती आणि पुढचे 2 दिवसही महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। सोलापूर असेल, पुणे असेल, पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी हा अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। अर्थात मुंबई, ठाणे किंवा मुंबई, नवी मुंबई इथे सध्या कुठलाही अलर्ट नाहीये, मात्र जिथे खूप थंडी पडणार आहे तिथल्या नागरिकांनी काळजी घ्यावी असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलंय।